यवतमाळचे नवीन सिंगम म्हणजेच IPS नित्यानंद झा यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. यवतमाळ जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक म्हणून IPS नित्यानंद झा यांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे. नागपूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवल्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्याची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे. मूळचे बिहारमधील मधुबनी गावाचे रहिवासी असलेले नित्यानंद झा हे 2019 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत. त्यांचा शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी देशातील नामांकित संस्था म्हणजेच ITI कानपूर मधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे. UPSC परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले होते. तसेच समाजशास्त्र सोशलॉजी या विषयात त्यांनी संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळविला होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीस, ज्या स्वतः IAS अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत मिळून त्यांनी इंडियन सोसायटी हे गाजलेले पुस्तकही लिहिलेले आहेत. नित्यानंद झा यांनी महाराष्ट्रातील आतापर्यंतची कारकिर्दी अत्यंत धडाकेबाज राहिलेली आहे. नागपुरात DCP म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारी जगताला चाप दिलेला. नागपुरात DCP म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारी जगताला चाप लावला. विशेषतः अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत त्यांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे ड्रग्स माफियांचे धाबेदार आणले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यात अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पदभार स्वीकारल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता अबाधित राखणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढणे, अवैध धंद्यांवर वचक निर्माण करणे आणि पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता अधिक वाढवून सामान्य जनतेला सुरक्षितेची भावना देणे यावर त्यांचा मुख्य भर राहणार आहे. एक अत्यंत सुशिक्षित, अभ्यासू, तितकेच कडक अधिकारी जिल्ह्याला मिळाल्याने यवतमाळकरांमधून या नियुक्तीचे मोठे स्वागत होत आहे.